आज सकाळी पुन्हा संजय राऊत गांजावाला बरगळले. अहो तुम्ही किती बरगळणार? तुमच्या या बरगळण्यामुळं तुमचा सगळा गट सगळा रिकामा झाला. तुमच्या गटातले नेते आमच्या आजही संपर्कात आहेत. आम्हाला तुमच्या पक्षात घ्या. संजय राऊतच्या तोंडामुळं आमचा सगळा पक्ष फुटून चालला. आपल्याकडे शिवसैनिक नाहीत, आपल्याकडे कार्यकर्ते नाहीत. संजय राऊत, आपण याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल. एकनाथ शिंदे साहेबांना आपण गद्दार गद्दार म्हणण्यापेक्षा आपला पक्ष फुटत फुटत चालला याच्याकडे थोडं लक्ष द्या. इथं जरा मिरची लागू द्या. कुणाल कामराबद्दल तुम्ही काय बोलता? कुठला शिवसैनिक कुणाल कामराला सोडणार नाही हे मी तुम्हाला वचन देतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही सातत्यानं उठणं, गरळ ओकणं, तोंडाची वाफ घालवणं हे तुम्हाला थोडी लाज वाटत नाही का हो? संजय राऊत गद्दार म्हणता, कुणाला गद्दार म्हणता? अहो तुमच्या नेत्याकडे कोणते गुण आहेत? तुमच्या नेत्यानं कधी शिवसैनिकाला सांभाळलं? तुमच्या मालकानं कधी शिवसैनिकाचे सुखदुःख कधी बघितले? कधी महिलांचे बघितलं? तुम्ही विचार केला कधी? शिवसैनिक महिला किती अडचणीमधून तुमच्या मातोश्रीवर येत होती, कधी तुम्ही विचार केला? अरे तुमचा सगळा गट संपला आहे, तरी तुमची ही उजळणी काय संपायला तयार नाही. भारतीय जनता पार्टीनं, महायुतीमधल्या आमच्या घटक पक्षानं, एका पक्षानं जेव्हा हा विषय काढला, बटंगे तो कटेंगे, मोदी सौगात ये मोदी, आपल्याला मिरची लागली. राष्ट्रासाठी मुस्लिम आणि हिंदू गरजेचं आहे ना, हे आम्ही मान्य करतो ना. युती सरकारचं, शिवसेनेचं इथल्या मुसलमानांना विरोध नाही आहे, पण जो कार्यक्रम राबवला जातो तो राष्ट्रीय एकात्मतेचा आहे. वर्षातून येणारा हा रमजान सण आहे. मुसलमानांना, मुस्लिम समाजांना जर ईदी दिली असेल या स्वरूपातून, तर तुम्हाला दुखायची काय गरज आहे? पण तुमचं काय झालंय, इथं पक्षप्रवेश झाले की एकनाथ शिंदे साहेब गद्दार आहेत, इथं पक्षप्रवेश झाले की परत तुम्ही म्हणता गद्दार आहेत. अहो तुमच्याकडे 2-4 लोकांचा तरी पक्षप्रवेश घ्या, म्हणजे कळेल की काय परिस्थिती आहे तुमची, तुमच्या नेत्याची काय परिस्थिती आहे, तुमची काय परिस्थिती आहे. अरे मातोश्रीच्या भोवताली आणि तुमच्या नेत्याच्या भोवताली एक माणूस फिरायला तयार नाही. लाज वाटत नाही तुम्हाला की सातत्यानं तुम्ही एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही बोलता?